नमो बुद्धाय. स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सारीपुत्त आणि मोगलान यांची कथा. सारीपुत्त आणि मोगलान या दोघांचे बालपण एकत्र गेले हे आपण कथेच्या स्वरूपामध्ये पाहूया. राजगृहाजवळील एका गावात उपासनेचा मुलगा सारीपुत्त, पूर्व नाव उपटिप्स, आणि कोलिताचा मुलगा मोगलान, पूर्व नाव कोलित, हे दोघे जन्मले. दोघेही बालपणापासून बुद्धिमान होते. शास्त्र, वेद, गणित, तर्क, व्याकरण सर्व विद्या त्यांनी शिकल्या. दोघे एकमेकांचे अतिशय जिवलग मित्र झाले. एकदा त्यांनी एका उत्सवाला गेले असता लोक नाचत गात आनंद साजरा करत होते. पण त्या आनंदातही त्यांनी पाहिले, हा हसणारा समूह उद्या वृद्ध होईल, आजारी पडेल, मरेल. मग हा आनंद किती टिकणार? तेव्हा दोघांनी एकमेकांना वचन दिले, जीवनातील सत्य शोधल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचे नाही. सत्य शोध घ्यायचा. त्यांनी अनेक गुरूकडे जाऊन शिक्षण घेतले. ध्यान, समाधी, कठीण तपश्चर्या केली, पण मनाला समाधान मिळाले नाही. सारीपुत्त म्हणाला, आपण अजून योग्य गुरु शोधलेला नाही. मोगलान म्हणाला, चला आपण वेगळ्या वाटांनी जाऊया. ज्याला सत्य सापडेल त्याने दुसऱ्याला सांगायचे. दोघे वेगवेगळे झाले, पण मनाने एकमेकांशी जोडलेले राहिले. एक दिवस सारीपुत्त राजगृहात फिरत असताना त्याने एक शांत, तेजस्वी भिक्खू पाहिला. ते होते अस्सजी थेर. त्यांची चाल, मुख कमळ, डोळ्यातील समाधान पाहून सारीपुत्त मंत्रमुग्ध झाले. सारीपुत्त नम्रतेने विचारले, भगवंत, आपण कोणाचे शिष्य आहात? आपल्या गुरूंची शिकवण काय आहे? अस्सजी थेर म्हणाले, मी अजून नवीन भिक्खू आहे, फार सांगू शकणार नाही. पण माझ्या गुरु बुद्धांनी एवढे शिकवले, सर्व वस्तू कारणाने निर्माण होतात, कारण नष्ट झाले की त्या वस्तूही नष्ट होतात. इतके ऐकताच सारीपुत्ताच्या मनावर प्रकाश पडला. त्यांना समजले, हेच सत्य आहे. मोगलानालाही ज्ञान. सारीपुत्त ताबडतोब मोगलांकडे धावत गेले. ते म्हणाले, मित्रा, मी सत्य सापडले आहे. एक महान गुरु आहेत, बुद्ध. मोगलान म्हणाले, मग मीही त्यांचे शिष्य होणार. दोघे एकत्र बुद्धांकडे गेले. बुद्धांनी त्यांना धम्म शिकवला. मोगलान आणि सारीपुत्ताने संघात प्रवेश केला. दोघेही भिक्खू झाले. बुद्धांनी त्यांना आशीर्वाद दिले आणि संघात सामील केले. लवकरच ते बुद्धांचे प्रधान शिष्य झाले. सारीपुत्त प्रज्ञेचे मूर्तिमंत रूप धम्म समजावून सांगण्यात अद्वितीय, आणि मोगलान अलौकिक शक्ती, करुणा आणि शिष्यांना मार्गदर्शन करण्यात श्रेष्ठ होता. सारीपुत्ताची खास वैशिष्ट्य होती. सारीपुत्त अत्यंत नम्र होते. ते धम्म इतक्या स्पष्ट आणि साध्या भाषेत समजावून सांगत की सामान्य माणूसही ते लगेच समजून घ्यायचा. त्यांनी अनेक जणांना भिक्षू व भिक्षुणी बनवले. बुद्ध त्यांना म्हणायचे, सारीपुत्त माझा उजवा हात आहे. आणि मोगलांची खास वैशिष्ट्ये ही होती, मोगलान अतिशय शक्तिशाली होते. ध्यानाच्या सामर्थ्याने ते आकाशात उड्डाण करीत. दूरदृष्टी व अद्भुत शक्ती त्यांना होत्या. पण तरीही ते अत्यंत नम्र व करुणामय होते. त्यांनी अनेकांना दुःखातून मुक्त केले. बुद्ध त्यांना म्हणायचे, मोगलान माझा डावा हात आहे. दोघांची मैत्री. संघात असूनही त्यांची मैत्री तशीच दृढ राहिली. एकमेकांशिवाय ते काही निर्णय घेत नसत. सारीपुत्त प्रज्ञेने मार्ग दाखवायचा, तर मोगलान शक्तीने मदत करायचा. दोघे मिळून बुद्धांच्या कार्याचा मजबूत पाया झाले. नंतरच्या काळात मोगलानला काही शत्रूंनी मारहाण केली, तरीही त्यांनी ध्यान करून निर्वाण प्राप्त केले. सारीपुत्तही आपल्या आईच्या घरी गेले आणि तेथे निर्वाण पावले. दोघांचे जीवन बुद्धाच्या संघासाठी दीपस्तंभासारखे होते. या कथेचा सारांश, खरी मैत्री म्हणजे सत्य शोधासाठी एकत्र येणे. धम्म हे साधे पण अत्यंत गहन आहे.
सारीपुत म्हणजे प्रज्ञेचे प्रतीक, मोगलान म्हणजे सामर्थ्याचे प्रतीक. बुद्धांच्या संघात दोघांनी आधारस्तंभाची भूमिका निभावली. तर या कथेत आपण पाहिले, खरी मैत्री म्हणजे सत्यशोधासाठी एकत्र येणे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तुमचेही योगदान राहू द्या. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.